तुमचं वजन वाढलंय हे कोणाला सांगत बसू नका. आता म्हणा हे काय नवीनच भानगड आली. तुम्ही जर सांगत बसला की माझं वजन वाढलंय, माझं वजन कमी होत नाही, माझं वजन कमी होत नाही, मुंगळ्यागत तुम्हाला औषधं देणारे चिकटतील. मुंगळ्यागत काय म्हणतो मी, मुंगळ्यागत चिकटतील. बरं औषध घ्यायला काय नाही, आपल्याला वजन कमी करायचं आहे, औषध घ्यायला काय नाही. पण 12 महिने औषध घ्यायचं आहे का? मग घरचं खाऊन आपण वजन कमी करू शकतोय, पण व्यायाम हा करावाच लागतोय. औषध घ्या किंवा न घ्या, व्यायामाला कारणं सांगायची नाहीत. आता म्हणणार हे काय सारखं व्यायामाला कारणं. पहिले लोक हालचाली भरपूर करत होती, शेतातली कामं भरपूर करत होती. त्यावेळी जास्त गाड्या नव्हत्या, मोबाईल नव्हतं, त्यामुळं कामं ही फिजिकलीच करायला लागायची जास्त. आता तो काळ पण नाही आणि तो काळ आणता पण येणार नाही, कारण काम असं इतकं वेगवान निघाला देश, सगळं जगच निघालं वेगवान, त्यामुळं आपल्याला ते शक्यच नाही. पण आपणाला वेळोवेळी व्यायाम करायला कारणं सांगायची नाहीत. हे वाक्य मी सांगत असतो का, ट्रेडमिलवर मी आत्ता चालतोय, मी म्हटलं का तुम्हाला ट्रेडमिल खरेदी करा आणि मगच चाला? नाही, मी काय म्हणतो, जिथं आहे तिथं उभा राहा आणि व्यायाम करा. जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतात त्यांचे जरा थोडंसं भ्रम होईल, त्यांचं काहीतरी संभ्रमाचा होईल की ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, हे ट्रेडमिलवर दाखवतोय पण चालतोय म्हणजे तसं नाही काय. मी भरपूर व्हिडिओ टाकतोय की त्याला काहीही साधन लागत नाही. त्यामुळं व्यायामाला कारणं सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करा. हे असेल तर शक्य आहे, नाहीतर मग आपला रेग्युलर. पण व्यायामाला चुकवू नका आणि कुणाला सांगत बसू नका माझं वजन वाढलंय, नाहीतर मुंगळ्यागत औषधं घेऊन आलेच बघा. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.